विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी प्रामुख्यानं लढत होती, त्या निकालात प्रामुख्यानं जर बघितलं तर महायुतीला जवळजवळ 230 जागा या निमित्तानं मिळाल्या. पण महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं या सर्वसामान्य लोकांच्या भावना होत्या, त्या भावनेच्या माध्यमातून महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं सर्वसामान्य लोकांच्यात आज या निमित्तानं आवाज होता की त्यांना एवढं मोठ्या प्रमाणावर यश मिळेल असं वाटत नव्हतं. पण नेमकं काय घडलं काय नाही, आणि या निमित्तानं महाविकास आघाडीची जी काही आमची पिछाडी झाली ती त्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रातच या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या साशंकता निर्माण झालेली आहे. आणि मग जत विधानसभेचं जर बघितलं तर गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं या जत विधानसभेच्या जी काही कामं होती ती कामं प्रामुख्यानं मांडली. त्याचबरोबर या जत विधानसभेच्या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रश्न मांडला. त्याचबरोबर प्रामुख्यानं जो कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो का, या तालुक्याची ओळखच या निमित्तानं या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये हा पुसण्याचा प्रामाणिक प्रयत्न या निमित्ताने केला आणि आज त्याला बऱ्यापैकी यश आहे. अशी परिस्थिती असताना एकीकडं पाणी, एकीकडं विकास काम, एकीकडं संपर्क, अशा पद्धतीचं असताना देखील या निकालाच्या बाबतीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बाबतीत मतदारांच्या बरोबरच आमची बी साशंकता या निमित्तानं आम्हाला निर्माण झाली. प्रामुख्यानं जी काही गावं 6 गावं मला लिडिंग मिळालं, त्या 6 गावांच्या लिडिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ते लिडिंग नाममात्र आहे. आणि जिथं खऱ्या अर्थानं आम्हाला लिडिंग मिळायला पाहिजे होती अशी जवळजवळ या तालुक्यातली एक साधारणतः 67 अशी गावं होती की तिथं प्रामुख्यानं आम्हाला लिडिंग मिळणं क्रमप्राप्त. मग आमचं दरीवडचे असू दे, उंडे असू दे, मालगाव असू दे, गोळंडगी असू दे, त्याचबरोबर संख असू दे, याचबरोबर हे भिवरगी असू दे, तिक्कोंडे असू दे, कोणत्याच बवलात, गिरगाव, त्याचबरोबर या रावळगुंदवाडी असेल, वाळेखिंडी असेल, शेगाव, त्याच्यानंतर इकडं परत आल्यानंतर मेंढीगिरी, उंटवाडी, भोजानवाडी, उमराणी, या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेळवंकी, या ठिकाणी प्रामुख्यानं आमच्या बिरुळमधले सुद्धा प्रॉपर बिरुळच्या बाबतीत सुद्धा आम्हाला लिडिंग मिळणं क्रमप्राप्त होते. पण असे जर निकाल बघितले तर खऱ्या अर्थानं हे निकाल धक्का देण्यासारखे निकाल आहेत. आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने या तालुक्यातले प्रश्न मांडले, या तालुक्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्या अनुषंगानं या निवडणुकीचा जर निकाल बघितला तर एकतर्फी निकाल लागलेला आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतंय. आणि जी काही यंत्रणा त्या ईव्हीएम मशीनच्या बाबतीत आमची या निमित्तानं साशंकता, आणि अशा पद्धतीत या तालुक्यातला हे लोकशाहीला या महाराष्ट्रात काळीमा फासण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतं. की जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तिथं सरासरी जर बघितलं तर एकाच म्हणजे सिक्वेन्सली त्यांना मतं पडलेली दिसत आहे. आणि जे काही लिडिंग आहे ते लिडिंग साधारणतः 36 ते 38च्या आसपास सर्वसामान्य सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं. पण हे जर अशा पद्धतीचं जर होणार असेल तर या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या महायुतीच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर जे आपले BJPची सत्ता या केंद्रात आहे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतंय. कारण गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जतमधला जर संपर्क बघितला
तर खऱ्या अर्थानं ही निवडणूक एकतर्फी माझा विजय होणं अपेक्षित होतं, पण आज तसं घडलेलं नाही. जे 4 दिवसात उमेदवार आले त्यांचा आज या निमित्तानं विजय होतो हे खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य जत तालुक्यातल्या जनतेला, या मतदारांना पटलेलं नाही आहे. आणि याच निमित्तानं आम्हाला याचा निषेध करतो आणि याच्या पद्धतीचा योग्य तो न्यायालयीन लढा या निमित्तानं आम्ही पुढच्या काळात करणार आहोत हे या निमित्तानं